मिर्झा राजा जयसिंहांनी शिवाजी राजांना पुरंदराचा तह करण्यास भाग पाडलं आणि या तहान्वये स्वराज्यातले 23 किल्ले मुघलांकडे गेले. मुळात ते 23 नव्हते म्हणा. शिवाजी महाराजांनी अत्यंत हुशारीने काही काही किल्ल्यांचा 2 नावांनी उल्लेख केल्यामुळे हा आकडा फुगल्यासारखा दिसत होता. मुळात गेले ते कदाचित 18 किंवा 19च किल्ले गेलेले होते, पण तोही आकडा फार मोठा होता. स्वराज्याचा हा एक प्रकारे मोठा पराभव होता आणि या पराभवातही शिवाजी महाराजांनी आपले 12 किल्ले वाचवून ठेवले. एवढेच नव्हे, आत्ताच वर्षभरापूर्वी जी सुरतवर एक जबरदस्त मोहीम महाराजांनी काढली होती आणि 1 कोटी रुपयांनी सुरत मारलेली होती, या सुरतेच्या लुटीच्या नुकसान भरपाईचा एकही शब्द शिवाजी महाराजांनी या तहामध्ये येऊ दिला नव्हता. हा त्यातल्या त्यात शिवाजी राजांचा विजय होता. सगळं स्वराज्य त्यांनी मिर्झा राजा जयसिंगांच्या किंवा मुघलांच्या घशात जाऊ दिलं नाही. हाही राजांच्या दृष्टीने एक प्रकारे विजयच होता. पण आता शिवाजी राजांनी संभाजी राजांना पुढे केलेलं होतं. संभाजी राजे शिवाजी राजांच्या वतीने मुघलांचे मुतालिक राहणार होते आणि त्या दृष्टीने 5,000 मनसबदारी संभाजी राजांना मिळालेली होती. या तहाद्वारे मुघलांना जेव्हा जेव्हा राजांची आवश्यकता पडेल त्यावेळेस राजांनी मुघलांचा सरदार म्हणून मुघलांकडून लढायचं होतं, हेही या तहामध्ये घालण्यात आलं होतं. अशा सगळ्या बाजूनी एका स्वतंत्र राज्याची स्वप्न पाहणाऱ्या शिवाजी राजांची आता कुचंबणा होत होती, पण त्याला इलाज नव्हता. औरंगजेबाचं शाही फरमान महाराजांना अक्षरशः अनवाणी पावलांनी आपल्या डोक्यावर घेऊन यावं लागलं होतं. हे दुर्दैवाचे दशावतार पाहणं महाराजांच्या नशिबामध्ये आलेलं होतं, पण त्याला काही इलाज नव्हता. आणि यातच मिर्झा राजांनी विजापुरावर आक्रमण करण्याची मोहीम आखली. राजांना ठरल्याप्रमाणे औरंगजेबाकडून आता विजापूरवर आक्रमण करायचं होतं. राजे स्वतः आपलं स्वतःचं सैन्य घेऊन या छाप्यामध्ये सामील झालेले होते आणि एक मोठी फौज आता विजापुरावर तुटून पडली. विजापुराच्या आसमंतामध्ये या लढाईला तोंड फुटलं आणि सरप्राइझिंगली या लढाईमध्ये मुघलांची म्हणजे शिवाजी राजे, मिर्झा राजा जयसिंग, दलेर खान, नेतोजी पालकर असे एक से बडकर एक लोक असतानाही मुघलांची पिछेवाट व्हायला लागली. त्याही परिस्थितीमध्ये मरगळलेली आदिलशाही संपूर्ण ताकदीनिशी उभी राहिली आणि आदिलशाहीचे विजय व्हायला लागले. शिवाजी राजांचे पराभव व्हायला लागले, दलेर खानाचा पराभव व्हायला लागला. हे कोणालाच कळत नव्हतं की नक्की काय चाललंय. आणि इथे मुळात औरंगजेबाकडून दलेर खान नावाचा जो सरदार होता हा शिवाजी राजांवर तसाही रागवलेला होता आणि मिर्झा राजे आणि शिवाजी राजे दोघं जवळ येतात आहे हे त्याला पचत नव्हतं आणि म्हणून त्यांनी या संपूर्ण पराभवाचा ठपका शिवाजी राजांवर ठेवला. त्याचा सरळ सरळ आरोप होता की हा सिवा आणि आदिलशाह आतून एकमेकांना एकत्र मिळाल्यामुळे आपले पराभव होतात आहे, या शिवाजीलाच ठार केलं पाहिजे. आणि आता दलेर खान असा काहीतरी विचार करतोय हे कळल्याबरोबर मिर्झा राजे हादरले. शिवाजी राजांच्या जीविताला निश्चितच धोका होता. महाराजांचं संरक्षण करणं आवश्यक होतं. काय करावं हे स्वतः मिर्झा राजांनाही कळत नव्हतं. या बातम्या शिवाजी राजांकडे पोहोचल्या. राजे सुद्धा अस्वस्थ झालेले होते, कारण दलेर खान काय प्रकरण आहे हे महाराजांना पुरेपूर माहिती होतं. आणि म्हणून महाराजांनीच एक शक्कल लढवली की इथे विजापुरावर आपण सगळे आक्रमण करतोय, त्यापेक्षा तुम्ही मला परवानगी द्या, मी पन्हाळगड जिंकून घेतो. मिर्झा राजांना ही कल्पना आवडली आणि महाराजांना त्यांनी त्या मूळ सेनेपासून वेगळं केलं. एका अर्थी महाराज दुसऱ्या एका आक्रमणावर गेले होते, पण त्याचबरोबर राजे दलेर खानापासून दूर झाल्यामुळे मिर्झा राजांचं संकट इथे मावळलेलं होतं. आणि शिवाजी राजांनी अत्यंत हुशारीने त्या सैन्यातून महाराज बाहेर पडले आणि पन्हाळगडावर आक्रमण केलं. दुर्दैवाने पन्हाळगड सावध होता. महाराजांचे शेकडो मावळे या आक्रमणात कापले गेले आणि राजांना अक्षरशः पुन्हा एकदा विशाळगडाकडे निसटून जावं लागलं. आणि याच दरम्यान एक भूकंप होईल अशी बातमी स्वराज्यात पोहोचली की स्वराज्याचे सरसेनापती, महापराक्रमी आणि ज्यांना प्रति शिवाजी राजे म्हटलं जायचं ते नेताजी पालकर शिवाजी राजांना सोडून आदिलशाहीत निघून गेले. वरवर दिसायला शिवाजी महाराजांनी त्यांना कदाचित रागवलेलं होतं, त्यांच्यावर राग काढला होता, कारण ते पन्हाळगडाच्या छाप्यामध्ये उशिरा पोहोचले होते आणि महाराज त्यांना म्हणाले होते समयास कैसा पावला नाहीत आणि महाराजांनी त्यांना हाकलून दिलं होतं. पण अभ्यासकांचं मत आहे की मिर्झा राजा जयसिंग आणि दलेर खान पठाण यांना अंधारात ठेवून शिवाजी राजांनी हे राजकारण केलेलं होतं. त्याचा इतिहास प्रचंड मोठा आहे मित्रांनो. कदाचित एका या लहानशा व्हिडिओमध्ये तो सगळा इतिहास मांडता येणार नाही, पण नेताजींचं आदिलशाहीमध्ये जाणं हे वरून दिसायला जरी रुसवे फुगवे असले तरी एका मोठ्या राजकारणाचा तो भाग होता. नेताजींचं जाणं ही स्वतः मिर्झा राजांसाठी एक जबरदस्त धक्कादायक बातमी ठरली. आणि इथून मात्र आता राजकारणाचे डाव इतक्या वेगाने पडायला लागले की ज्याची कल्पनाही करवत नाही.
शिवाजी राजांच्या जीविताचा धोका संपलेला नव्हता. दलेर खान अजूनही शांत झाला नव्हता. मिर्झा राजा जयसिंगांनी जो तह शिवाजी महाराजांसोबत केला होता त्याच्यावर अजूनही बादशाचा शिक्का उमटलेला नव्हता. या सगळ्याच प्रश्नांमधून बाहेर पडायचं असेल तर शिवाजी राजांनाच दक्षिणेतून बाहेर काढावं अशी अद्भुत योजना मिर्झा राजांनी काढली. आणि म्हणून मिर्झा राजांनी एक मोठा डाव टाकला की स्वतः औरंगजेब आणि शिवाजी राजे यांचीच आपापसात भेट घालून द्यायची. हा एक विलक्षण डाव होता आणि या डावाची तयारी मिर्झा राजांच्या डोक्यात सुरू झाली. भेट दिल्लीला ठरणार होती. शिवाजी राजे आणि आलमगीर औरंगजेब या दोघांची ती ऐतिहासिक भेट, इथे असे पडसाद आता इथे उमटायला लागलेले होते. भारतीय इतिहासावर आपला अमिट ठसा उमटवणारी दोन व्यक्तिमत्व औरंगजेब आणि शिवाजी राजे आयुष्यात पहिल्यांदा एकमेकांना भेटणार होते. मिर्झा राजांनी मोठी तयारी त्या दृष्टीने चालवलेली होती. त्यांनी राजकारणाचे डाव असे घातलेले होते की शिवाजी राजे जर औरंगजेबाला भेटायला गेले तर कदाचित औरंगजेब शिवाजी राजांना अख्ख्या दख्खनची सुभेदारी देऊन टाकेल. हे शिवाजी महाराजांच्या दृष्टीने मोठं होतं, कारण मोगलांच्या अधिपत्याखाली का होईना पण एकदा दक्षिण हातामध्ये आली की दक्षिणेतल्या लोकांना एकत्र बांधायचं आणि उद्या ताकद मिळाल्यावर उत्तरेवर उलटून पडायचं, असं काहीतरी एक विलक्षण राजकारण कदाचित शिवाजी राजांच्या मनात घटत होतं. पण मिर्झा राजांनी या सगळ्या गोष्टी कदाचित औरंगजेबाला कळवलेल्या नव्हत्या. शिवाजीराजे फक्त तुमच्या भेटीला येतात आहेत हेच कदाचित फक्त औरंगजेबाला कळवलं गेलं असेल. त्यामुळे औरंगजेबाची भेट ठरणार होती 12 मे 1666. हा औरंगजेबाचा 50वा वाढदिवस सुद्धा होता. मुळात ही भेट दिल्लीला होणार होती, पण औरंगजेबाचा बाप शहाजहान याचा मृत्यू झाल्यामुळे औरंगजेब दिल्ली सोडून दिल्ली एवढ्याच एका महत्वाच्या शहरात येऊन थांबलेला होता, मुस्तकिरुल खिलाफत अकबराबाद, म्हणजे आग्र्याला. आता ही ऐतिहासिक भेट ठरलेली होती. शिवाजीराजे जवळजवळ 500चा सरंजाम घेऊन निघालेले होते. औरंगजेबाने आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून शिवाजी राजांच्या स्वागताचे निर्देश दिलेले होते. त्याची जी काही पत्र उपलब्ध आहे त्यात तो म्हणतोय की एखादा शहजादा येतोय अशा प्रकारे त्या शिवाजीचं स्वागत करावं हे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले होते. शाही खजिन्यामधून 1,00,000 रुपये शिवाजी राजांच्या प्रवास खर्चासाठी तो काढून देणार होता. म्हणजे मुळात औरंगजेबाच्या मनामध्ये कदाचित शिवाजी महाराजांना त्रास देण्याचं किंवा मारण्याचं नव्हतं, असं आपल्याला सुरुवातीच्या या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं. शिवाजीराजे औरंगाबादेला आले आणि तिथून मग हांडिया आणि पुढे मध्य प्रदेशातून ते नरवर मार्गे आग्र्यामध्ये पोहोचणार होते. हा सगळा मार्ग ठरलेला होता. जागोजागी राजांचं मोठं स्वागत सुद्धा होत होतं आणि राजे मजल दर मजल करत ठरलेल्या वेळी म्हणजे 11 मे या दिवशी आग्र्यात जाऊन पोहोचले. पण इथून मात्र सगळ्या गोष्टी विपरीत फिरायला लागल्या. मिर्झा राजांच्या या सगळ्या प्रयत्नातून शिवाजीराजे तिथे पोहोचत असल्यामुळे त्यांच्या स्वागताची एक मोठी तयारी अपेक्षित होती. मुळात औरंगजेबाचा मोठा वाढदिवस आणि त्याचा मोठा समारंभ होणार असल्यामुळे अनेक देशोविदेशीचे पाहुणे त्या दिवशी तिथे येणार होते. शाही इंतजामांप्रमाणे या प्रत्येक पाहुण्यांच्या व्यवस्थेचे काही प्रोटोकॉल्स असतात. ते सगळं सांगण्याचं आता इथे प्रयोजन नाही, पण एखादा जर पाहुणा ज्या भागातून येणार असेल त्या दिशेनी आग्रा शहराच्या बाहेर एक मुक्काम त्याला थांबवण्याची व्यवस्था होत असे. त्याच्या तोला मोलाचा अधिकारी त्याच्या स्वागतासाठी पोहोचत असे. त्याची राहण्याची व्यवस्था सुद्धा तेवढ्याच तोला मोलाच्या अधिकाऱ्याकडे केली जात असे. असे साधारण सगळे स्टँडर्ड्स पाळले जात असत. पण शिवाजीराजे तिथे पोहोचले आणि त्यांचं स्वागत करायला तिथे कोणीच आलं नाही. महाराजांनीच जो आपला वकील आधीच आग्र्यात पाठवून ठेवला होता ते रघुनाथ पंत फक्त महाराजांना भेटायला आले आणि एका राजाची राहण्याची व्यवस्था एका सामान्य सराईमध्ये म्हणजे धर्मशाळेमध्ये केल्या गेलेली होती. विचार करा किती दुर्दैव. पण महाराज शांत होते कारण पुढची राजकारण मोठी होती. महाराजांनी आपला राग उफाळू दिला नाही. शिवाजी राजांच्या स्वागतासाठी रामसिंह सारख्या एखाद्या माणसाने यायला हवं होतं. रामसिंग हा मिर्झा राजांचा मोठा मुलगा होता. तो त्यावेळेस आग्र्यातच होता. पण औरंगजेब कदाचित स्वतःच्या वाढदिवसाच्या तयारीमध्ये अतिशय व्यस्त असल्यामुळे त्यांनी ते इन्स्ट्रक्शन्स दिलेले होते. हे रामसिंग आला. पण मुळात औरंगजेबाच्या आजूबाजूला अशी अनेक लोक होती जे शिवाजी राजांवर राग ठेवून होती. त्याच्यामध्ये त्यांचा प्रधानमंत्री होता वजीर आझम. त्याच्यामध्ये औरंगजेबाची बहीण होती जहाआरा बेगम. हिचं तर सुरतेचं उत्पन्न शिवाजीराजांनी मारून टाकलं होतं कारण शिवाजीराजांनी सुरत झोडपली होती. त्यामुळे ती मुळातच शिवाजीराजांवर राग धरून बसली होती. या सगळ्यांनी मात्र औरंगजेबाचं लक्ष नाही असं पाहून रामसिंगांची त्या दिवशीची ड्युटी ही शाही राजवाड्याच्या सुरक्षेसाठी लावून टाकली आणि त्याच्यामुळे रामसिंह हा 24 तासांसाठी राजवाड्याच्या सुरक्षेमध्ये अडकून गेला आणि म्हणून त्याला शिवाजी राजांच्या स्वागतासाठी जाता आलं नाही. अर्थात औरंगजेबाला या सगळ्या लहान लहान गोष्टींची माहिती सुद्धा नसावी. त्यामुळे इथे गैरसमजातून का होईना पण शिवाजी राजांकडे कोणीही आलं नाही.
आणि शिवाजी राजांचं स्वागत करण्यासाठी रामसिंगांनी आपल्या एका साध्या कारकुनाला पाठवलं. महाराजांनी तो राग गिळून घेतला. दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवस 12 मे, या दिवशी तरी सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडायला हव्या होत्या. पण इथे सुद्धा सकाळी जो दिवाने आम भरणार होता, इथे महाराज पोहोचू शकले नाही. दिवाने खासची वेळ झाली तरी महाराजांच्या येण्याचे काही लक्षण दिसत नव्हते. कारण रामसिंग आपला पहारा आटपून तयार होऊन महाराजांना घ्यायला पोहोचेपर्यंत प्रचंड उशीर झालेला होता. कोणत्या रस्त्याने जायचं हे सुद्धा महाराजांना सांगण्यात आलं नव्हतं. त्यामुळे तोच मुन्शी रामसिंहाचा शिवाजी राजांना घ्यायला आला आणि सगळे दुसऱ्याच रस्त्याने राजवाड्याकडे जायला निघाले, आग्र्याच्या किल्ल्याकडे जायला निघाले. आणि मग रामसिंगांनी निरोप पाठवला की रस्ता चुकलेला आहे, तुम्ही दुसऱ्या मार्गाने या. आणि असं म्हणून रामसिंग हल्ला नाही, शिवाजी महाराजांनाच मार्ग बदलून रामसिंहाकडे यायला लागलं. एका राजाचे हे किती अपमान होता त्या मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. तरी महाराज शांत होते. रामसिंहाने आता तरी महाराजांना समोर येऊन आलिंगन आणि त्यांचं स्वागत करायला हवं होतं. रामसिंग घोड्यावरून हल्ला सुद्धा नाही, तरी महाराज शांत होते. राजे मुळात दरबारात पोहोचेपर्यंत आता अत्यंत उशीर झालेला होता. ऐन मेचा सुमार, आग्र्याची भयानक गरमी, घामाने आणि धुळीने बरबटलेले शिवाजी महाराज तसेच्या तसेच त्या आग्र्याच्या दरबारात पोहोचले. सगळे दरबार आटपून आता शेवटचा म्हणजे घुसलखान्याचा दरबार सुरू होता. त्याच्या शेवटी महाराज पोहोचले. औरंगजेबाने महाराजांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. महाराजांचा परिचय होत असताना औरंगजेब आपल्या जपमाळेतले मणी जपत बाहेर तावदानाकडे खिडकीकडे पाहत बसलेला होता. हे असे अनेक अपमान महाराजांचे झाले. इतकंच नव्हे, राजांची उभी राहण्याची व्यवस्था ही जसवंत सिंहाच्या मागच्या रांगेमध्ये साधारण 5,000 मनसबदार जिथे उभे होते त्यांच्यासोबत करण्यात आली. आणि आता मात्र राजे खवळले. हे वारंवार अपमान सहन करत करत आता राजांना कळून चुकलं की जे राजकारण आपण मनात ठेवून आलेलं ते तर काहीच दिसत नाहीये. इथे औरंगजेब आपल्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही, आपली साधी विचारपूसही करत नाहीये. जे मोठे मिनार त्यांच्या मनामध्ये होते की मिर्झा राजा जयसिंगांनी केलेली साखर पेरणी, तुम्हाला मिळणारी दख्खनची सुभेदारी, त्यातला कुठलाही रिस्पॉन्स औरंगजेबाकडून दिसत नव्हता. आणि आता महाराज खवळ. मुघल दरबाराची एक रीत होती की तिथे बादशाहच फक्त बसलेला असे आणि तेही एका उच्च आसनावर, एका उंच आसनावर. बाकी सगळे लोकही त्याच्यासमोर उभी राहत असत. मग ते मंत्री असो, देश विदेशीचे पाहुणे असो किंवा स्वतः शहजादे असोत, कोणालाही बसण्याची परवानगी नाही. सगळ्यांनी आपला डावा हात उजव्या हातावर ठेवावा आणि नजर बर कदम म्हणजे आपली नजर आपल्या पायाकडे खाली घालून सगळ्यांनी उभं राहायचं. कोणाला काही विनंती करायची असेल तर आपलं उपरणं आपल्या मुखावर ठेवायचं आणि हळू आवाजात बादशाला विनंती करायची की बादशाह सलामत, आपसे दरख्वास्त है, असं म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात करायची. बादशाहकडे कोणी सरळ नजर करून वर पाहू शकत नाही, मोठ्या आवाजात बादशाशी बोलू शकत नाही. बादशाह जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत कोणी तिथून हलू शकत नाही. बादशाह बसलेला असताना कोणीही त्याला पाठ दाखवू शकत नाही आणि बादशाह उठून जाईपर्यंत कोणीही दरबार सोडायचा नाही. हे सगळे नियम लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही. या सगळ्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी ही मुघलिया दरबारात केली जात असे. याचं उल्लंघन जर कोणी करत असेल तर तो बादशाहचा अपमान समजला जात असे आणि म्हणून याच्यावर काटेकोर लक्ष सर्वांचं राहत असे. अशा परिस्थितीत महाराज तिथे 5,000 मनसबदारांच्या रांगेमध्ये उभे होते आणि आता मात्र राजांचा संताप उफाळत होता. 8-8.5 वर्षांचे शंभूराजे शिवाजी राजांच्या सोबत होते. महाराजांनी त्यांचा हात धरून ठेवला होता. पण आता संताप अनावर झाला. जिथे टाचणी जरी पडली तरी आवाज होईल अशा शांत दरबारामध्ये अचानक कानाशेजारी तोफेचा बार उडावा तसे शिवाजीराजे ओरडले, कुंवर राम सिंग. आणि हे ऐकल्याबरोबर सगळा दरबार हादरला. रामसिंग दौड़त महाराजांकडे आला. तो म्हणाला, महाराज राजाजी चिल्लाइए मत, ये दरबार की तौहीन है, राजाजी आप शांत रहिए. पण आता महाराज कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. महाराजांनी बोलायला सुरुवात केली की यू हॅव सीन, युअर फादर हॅज सीन, युअर बादशाह हॅज सीन हू द मॅन आय एम. इंग्रजीत नाही बोलले, ते बोलले राजस्थानी हिंदीमध्ये. पण हे सगळे डॉक्युमेंट्स इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध असल्यामुळे मी आपल्याला त्या भाषेत सांगतोय. राजे म्हणतात, तू देखा, तेरा बाप देखा, तेरा बादशाह देखा, मैं इंसान कौन छू, अँड स्टील यू मेड मी स्टँड ओव्हर हिअर. आणि तरी तुम्ही मला इथे उभं करता आहात. वाय डिड यू डू सो? तुम्ही असं केलंच का बरं? अँड इफ यू वुड हॅव विश टू डू सो, यू वुड हॅव डन इट अकॉर्डिंग टू द राईट ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स. तुम्हाला हे करायचंच होतं तर माझ्या योग्यतेप्रमाणे मला तुम्ही का उभं केलं नाही? आय कास्ट ऑफ युअर मनसब. नकोय मला तुमची ती मनसब, नकोय मला तुमची ती जहागिरी. आयदर यू बिहेड मी और आय किल माय सेल्फ. एक तर तुम्ही माझा शिरच्छेद करा, नाही तर मी आत्महत्या करतो. बट हॅन्स फोर्थ आय डू नॉट विश टू स्टँड ओव्हर हिअर. मला यानंतर या दरबारात थांबायचंही नाही. अँड आय डोंट विश टू सी द फेस ऑफ युअर बादशाह अगेन. मला तुमच्या बादशाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. असं म्हणून महाराज संतापाच्या भरामध्ये
बादशाला पाठ दाखवून झपाझप दरबारच्या मागच्या भागाकडे निघून गेले. तुम्ही विचार करा, इतक्या मोठ्या आवाजात शिवाजीराजे ओरडत होते की संपूर्ण दरबाराला हे कळत होतं. दरबारचे प्रोटोकॉल्स वारंवार तोडले जात होते. बादशाला पाठ दाखवून राजे निघून गेले आणि एका कोपऱ्यामध्ये काहीशी अंधारी येऊन, संतापाच्या भरात माणसाला जे साधारण चक्कर आल्यासारखं होतं, काहीशी अंधारी येऊन महाराज तिथे बसले. औरंगजेबाने रामसिंहाला महाराजांकडे पाठवलं महाराजांची वास्तुपास्त करायला. पण महाराज आता ऐकेना. त्या रामसिंहानी महाराजांचा हात धरला, तोही महाराजांनी झटकून टाकला. महाराज काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे पाहून औरंगजेबानी रामसिंहाला सांगितलं की तू आता यांना आपल्या डेऱ्याकडे घेऊन जा. रामसिंह महाराजांना आपल्या डेऱ्यात घेऊन गेला. सुदैवाने महाराज एका अर्थाने तिथून वाचले, दरबारातून ते बाहेर पडले. आणि मग मात्र रामसिंहाला बराच वेळ लागला महाराजांची मनधरणी करायला. महाराज काहीही ऐकायला तयार नव्हते. सगळी राजकारण जी मनात महाराज घेऊन आले होते ती एका झटक्यात औरंगजेबानी मातीला मिळवून टाकलेली होती. मिर्झा राजांनी औरंगजेबाला आधी काय कळवलं होतं याचा कुठलाही मागमूस महाराजांना नव्हता. औरंगजेबापर्यंत काय बातम्या पोहोचल्या होत्या हे इतिहासाला सुद्धा ठाऊक नाही. आणि त्यामुळे मिर्झा राजांनी उभारलेली शिवाजी राजांची बाजू आणि औरंगजेबाकडून अत्यंत हीन प्रकारची मिळालेली वागणूक याच्यामध्ये कुठेतरी महाराजांची प्रचंड मानसिक ओढाताण झाली होती. आणि या सगळ्याचा त्रास अनावर होऊन आता महाराज तिथे अडकून पडलेले होते. आणि आता औरंगजेबाचे कान भरणारे लोक अचानक प्रबळ झाले. तोच वजीर आझम, तीच जहारा बेगम, तोच जसवंत सिंह ज्याला मराठ्यांनी सिंहगडावर झोडपून काढलेलं होतं, हे सगळे औरंगजेबाचे कान भरायला लागले की असं कोणीही उठून बादशाह समोर उभं राहावं आणि बादशाची नाचक्की करावी, तो उद्या कोणीही येऊन हे करायला लागेल. बादशाहनी शिवाजीचा काटा काढावा, बादशाहनी त्यांना ठार मारावं, असं चारी बाजूनी प्रेशर आता औरंगजेबावर वाढत होतं. इकडे महाराजांच्याही लक्षात आलं होतं की अशा प्रकारे आपण वागल्यामुळे औरंगजेबाला एक कारण आपण देऊन टाकलेलं आहे आपल्या विरुद्ध काही ना काही ऍक्शन घेण्यासाठी. आणि म्हणून महाराजही गांभीर्याने या सगळ्या गोष्टींकडे पाहत होते. पण एक विस्फोटक परिस्थिती आता आग्र्यामध्ये तयार झाली होती. यातून कसं बाहेर पडावं इकडे महाराजांना कळत नव्हतं. मिर्झा राजांना ही बातमी पोचली, ते सुद्धा हादरले. त्यांनाही यातून काय सोल्युशन काढावं हे कळत नव्हतं. औरंगजेबाची कोंडी अशी होती की या शिवाजीचा काटा काढणं आवश्यक आहे, पण औरंगजेब हा इतका पाताळ यंत्री होता की त्याच्या मनात काय चाललंय हे दुसरं कोणालाही तो कळू देत नसे. त्यामुळे जाहीरपणे तोही काही बोलू शकत नव्हता. असं विचित्र तांगडं आता तिकडे आग्र्यामध्ये फसलेलं होतं. पण एक गोष्ट पक्की होती मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जीव आता धोक्यात होता. अफजल खानाचं संकट लहान वाटावं, शाहिस्ते खानाचं संकट छोटं वाटावं, एक वेळेस मिर्झा राजा जयसिंगांनी स्वराज्यावर केलेलं एवढं मोठं आक्रमण खुजं वाटावं, असं मोठं संकट आता स्वतः राजांच्या प्राणावर आलेलं होतं. एवढी मोठी सेना औरंगजेबाची त्या आग्र्यामध्ये असताना 400-450-500 लोक सोबत असले शिवाजी महाराज तिथे काय करून घेणार होते. आणि शिवाजी राजांचा जीव आता धोक्यात पडलेला हे त्या काळातल्या जवळजवळ सगळ्या पत्रांमध्ये लिहून येतं की आता शिवाजी भोसले जिवंत वाचत नाही. अशा भयानक परिस्थितीत महाराज अडकलेले. राजे यातून बाहेर पडतात का? औरंगजेब शिवाजी महाराजांचा शिरच्छेद करतो का? शिवाजी राजे जिवंत आग्र्यातून बाहेर सुटू शकतात का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित होते. शिवभारताच्या आपल्या येणाऱ्या भागामध्ये आपण त्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद.